दरम्यान आता एक मोठी बातमी आपल्या समोर येते। जैशचा अतिरेकी सज्जाद खानला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे। दिल्लीच्या पोलिसांनी विशेष पथकांनी ही कारवाई केली आहे। पुलवामा हल्ल्यामध्ये अतिरेकी सज्जाद खानचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे। दिल्लीमध्ये पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते। दिल्लीत कपडे विक्रेता असल्याचा बनाव सज्जादकडून करण्यात येत होता आणि याच दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई, जैशचा अतिरेकी सज्जाद खान याला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे। विशाल सवणे आमचे प्रतिनिधी फोनवरून जोडले गेलेत। विशाल, काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच गुरुप्रसाद, जर पाहिलं तर पुलवामा हल्ल्याचं आता दिल्ली कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं आहे। सज्जाद खान असं या दहशतवाद्याचं नाव आहे आणि याचे संबंध जे आहेत ते जैश मोहम्मदशी आहेत आणि पुलवामाचा जो अटॅक झालेला या हल्ल्यामध्ये याचा सहभाग असल्याचं देखील कुठेतरी या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतंय। कारण जैश मोहम्मदचा जो दहशतवादी होता मुदस्सीर, त्याला ज्याला कंठस्नान घालण्यात आलेलं आहे, त्याचा हा जवळचा साथीदार होता आणि हा जो सज्जाद खान आहे तो दिल्लीमध्ये कपडे विक्रेता म्हणून वावरत होता आणि त्याचबरोबर कपडे विक्रीचा व्यवसाय करण्याबरोबरच तो तिथे स्लीपर सेल देखील चालवत होता। अशा स्वरूपाची माहिती देखील या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर दिल्ली पोलिसांनी जी कारवाई केली यानंतर अधिक सबळ पुरावे जे आहेत ते भारताच्या हाती लागलेले आहेत आणि यानंतर अधिक काही गोष्टी ज्या आहेत या अटकेनंतर आणखी कुठल्या घडामोडी आपल्या समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। तर तुर्तास महत्त्वाची बातमी हीच आहे की दिल्लीमधून सज्जाद खानला अटक करण्यात आलेली आहे।